नमस्कार. आज आपण एक शुद्धिक्रिया शिकणार आहोत आणि ही शुद्धिक्रिया आहे शंख प्रक्षालन. शंख प्रक्षालन क्रिया या बाबतीत आपण अगोदर भरपूर वेळा ऐकलं असेल आणि ज्यांनी केले त्यांना याचे खूप चांगले अनुभव घेता आले असतील. तर माझी काय इच्छा आहे की तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ ऐकाल तेव्हा याच्यातून सगळ्या स्टेप्स कशी करायची शंख प्रक्षालन क्रिया, त्याच्या अगोदर कशी केअर घ्यायची, त्याच्यानंतर कशी आपण रेस्ट घ्यायची आहे आणि स्टेप बाय स्टेप कशी आहे शंख प्रक्षालन क्रिया, ही सर्वांनी नीट समजून घ्यावी. आणि ज्या क्षणी आपल्याला वाटतं ना की आता आपण हे ऐकलं आता आपण करून बघायला पाहिजे, तेव्हाच आपण त्याच्याच आसपासच्या दिवसांमध्ये आपण करून बघायचं. नंतर करेन किंवा नंतर करूयात असा विचारच करू नका, कारण शंख प्रक्षालन क्रिया आत्ताच्या जनरेशनमध्ये प्रत्येकाने करणं महत्त्वाचं आहे. म्हणून शंख प्रक्षालन क्रियेमध्ये होतं काय, शंख प्रक्षालन क्रियेमध्ये संपूर्ण शरीराची शुद्धी होते. ती कशी होते? आता सगळ्यात शुद्ध करणारा एक काही गोष्ट असेल तर ती कुठली? पाणी. आणि पाणी शरीराला शुद्ध करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण शंख प्रक्षालन क्रियेमध्ये आपण हेच पाणी वेगळ्या प्रकारे घेत असतो आणि शरीराला साफ करत असतो. मी सांगते ते कसं करायचं. आता बघा, आपण जेव्हा नॉर्मली पाणी पित असतो तेव्हा ते इंटेस्टाईन्स ॲब्झॉर्ब करतात नॉर्मल वॉटर, आपलं रेग्युलर वॉटर, आणि हे पाणी इंटेस्टाईन्स ॲब्झॉर्ब केल्यानंतर ब्लड स्ट्रीममध्ये, रक्तामध्ये ते पाणी मिसळतं. सगळे शरीरातले क्षार मग ते युरिन वाटे शरीरातून निघून जातं. ते इंटेस्टाईन्सच्या आतमध्ये पोचत नाही आणि मल इंटेस्टाईनच्या आतमध्ये साठून राहिलेला असतो. आता आपण रोज जरी परसाकडे जात असू आणि पोट आपलं साफ होत असेल तरीसुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या पोटामध्ये खूप महिन्यांपूर्वीची, अनेक वर्षांपूर्वीची घाणसुद्धा, त्याचे काही कणसुद्धा शिल्लक आहेत, बाकी आहेत, आणि याच्यातूनच रोगांची निर्मिती होते. कारण एक शुद्ध शरीरामध्ये आणि स्वच्छ शरीरामध्ये रोग निर्माणच होऊ शकत नाही ना. रोग जेव्हा निर्माण होतात ते अशुद्ध शरीरातूनच होतात. मग ही अशुद्धता नेमकी साठली आहे कुठे? ही साठलेली आहे आपल्या इंटेस्टाईन्समध्ये, आपल्या पोटामध्ये साठलेली आहे. आणि कशा स्वरूपात साठलेली असते? बघा, आपले जे इंटेस्टाईन्स आहेत ना, त्या इंटेस्टाईन्सच्या आतल्या वॉल्सला, इंटरनल वॉल्सला विलायज असतात. विलाय म्हणजे काय? जसे आपल्या डोक्यावरती केस आहेत ना, अंगावरती केस आहेत, अगदी जवळजवळ हे केस आहेत, तसेच इंटेस्टाईन्सच्या आतल्या बाजूने हे विलाय असतात. केसांप्रमाणे असतात पण ते केस नसतात, ते विलायज असतात. पण डिस्टन्स तेवढाच असतो. या छोट्या छोट्या डिस्टन्समुळे काय होतं की अन्न जे पचलेलं नाही आहे किंवा जे जड गेले पचायला, आता कसं आपण फलाहारवरती राहत नाही किंवा पालेभाज्यांचं सेवनही जास्त करत नाही, बाहेरचं खाणं किंवा वेड्यावाकड्या आपल्या सवयी, रात्री लेट जेवणं, यामुळे अन्न नाही पचत चांगल्याप्रमाणे आणि ते न पचलेलं अन्न साठतं. आणि हे कुठे साठतं? तर ते विलाईजमध्ये ती घाण साठून राहते आणि मग ती घाण इंटरनल वॉल्सला आतून साठलेली आहे. ती आतून साठल्यामुळे मग ती परत ब्लड स्ट्रीममध्ये जाते, म्हणजे रक्तवाहिन्या तर सगळीकडे पोचलेल्या आहेत शरीरामध्ये. मग त्या रक्तवाहिन्यांमध्ये ती घाण मिसळते आणि संपूर्ण शरीराला अशुद्ध करून सोडते आणि मग वेगवेगळ्या रोगांची निर्मिती होते. ही घाण जिथे जाऊन पोचते, ते पोचल्यानंतर तिथे साठायला सुरुवात करते. समजा ग्लँड, थायरॉइड ग्लँडच्या ठिकाणी साठलेली असेल, म्हणजे इथल्या पेशींना शुद्ध रक्त नाही मिळते, अशुद्ध रक्त मिळते, कारण त्याच्यात घाण आहे, अशुद्ध रक्त मिळते. त्यामुळे थायरॉइडचा त्रास. पॅनक्रियाजमध्ये ही घाण साठली की तिथले सेल्स ॲक्टिवेट होत नाही आहेत. ॲक्टिवेट कशाने होतात? शुद्ध रक्ताने होतात. शुद्ध रक्त म्हणजे काय? आपण खाल्लेल्या अन्नामधले न्यूट्रियंट्स आणि ऑक्सिजन म्हणजे शुद्ध रक्त, त्याने बनतं ते रक्त. तर याच्यामध्ये तर ती जी घाण असेल तर ती संपूर्ण शरीराला आजारी करणार आणि वेगवेगळे रोग निर्माण करणार. मग सगळे डायजेशनचे रोग असतील किंवा स्किनचे डिसीज असतील किंवा थायरॉइड, किडनीचे रोग, PCOD, PCOS आणि डायबिटीज, हे सगळे जे रोग आपल्या कानावर पडतात ना, त्याची नावं, ते सगळ्याची निर्मिती अशीच होते. तर मला यातून सांगायचं काय की हे जे पाणी आहे ते आपण वेगळ्या प्रकारे शंख प्रक्षालनमध्ये घ्यायचं आहे. आता हे नॉर्मल वॉटर इंटेस्टाईन्स ॲब्झॉर्ब करतात, पण जर या पाण्यामध्ये मीठ टाकलं तर ते पाणी इंटरनल मसल्स आहेत किंवा आपले इंटेस्टाईन्स आहेत ते ॲब्झॉर्ब करू शकत नाही, कारण ते सॉल्टी वॉटर आहे. तर आपण शंख प्रक्षालनामध्ये हे सॉल्टी वॉटर, मिठाचं पाणी पितो आणि हे पाणी कोमट असायला पाहिजे. आता मी सगळे स्टेप बाय स्टेप सांगते की पाणी कसं घ्यायचं, किती घ्यायचं, कसं प्यायचं, ते सगळं सांगते. पहा, आता हे पाणी आपण जेव्हा कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून जेव्हा घेतो तेव्हा
आतल्या सगळ्या इंटेस्टाईन्समध्ये हे पाणी पोचतं, इंटेस्टाईनच्या सगळ्या वॉल्सना, इंटरनल वॉल्सना धुवून काढतं. आणि जेव्हा आपण ही शंखप्रक्षालन क्रिया करतो तेव्हा अनेक वेळा आपल्याला परसाकडे जावं लागतं. जेव्हा आपण पहिल्यांदा जातो तेव्हा सगळी घाण पोटातली आहे ती निघून जाते मलाद्वारे. त्याच्यानंतर सगळे लिक्विड्स बाहेर जातात, म्हणजे सगळी पाण्याने धुतली जातात सगळे वॉल्स. म्हणजे सेकंड स्टेप काय आहे की यामध्ये सगळं येल्लो पाणी आपल्याला दिसायला लागणार. आता हे येल्लो पाणी म्हणजे टॉक्सिन्स आहेत. येल्लो पाणी हे टॉक्सिन असतं. म्हणून बघा, जेव्हा 6 ते 7 तासांनंतर आपण युरिनला जातो किंवा 8 तासांनंतर, रात्रीच्या पूर्ण झोपेनंतर, तेव्हा फर्स्ट युरिन कशी असते, ती येल्लो असते. कारण संपूर्ण त्या रात्रीमधली सगळी टॉक्सिन्स असतात, कार्बन डायऑक्साईड्स आणि सगळे घाण जी साठलेली असते ती क्षार ते सगळे युरिन वाटे निघून जात असतात. आणि दिवसभरातली युरिन कशी असते, ती शुद्ध असते, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असतं, म्हणजे त्याचा कलर आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. तर येल्लो कलर म्हणजे काय, टॉक्सिन्स. तर सेकंड स्टेप आहे टॉक्सिन वाटे मलद्वार म्हणजे गुदद्वारातूनच हे पाणी बाहेर पडत असतं. आणि येल्लो वॉटर निघाल्यानंतर मग त्याच्यानंतर प्लेन वॉटर, जसं पाणी आपण पितोय तेच पाणी शरीरातून बाहेर निघतं. म्हणजे या आतड्यांची पूर्ण साफसफाई झालेली आहे असं आपल्याला दिसून येतं आणि तेव्हा आपण थांबायचं असतं. आता ही क्रिया करायला आपल्याला मिनिमम टाईम लागणार आहे रेस्ट सहित. रेस्ट घेऊन 3 आवर्स ती क्रिया करायला 2 तास आणि त्याच्यानंतर 45 मिनिटांचं शवासन कंपल्सरी करायचं असतं. त्यामुळे 3 तास तरी आपल्याला या क्रियेसाठी हवे आहेत. पण त्याच्या अगोदरची रात्र कशी पाहिजे, त्याच्या आदल्या दिवशी आपण काहीच जेवायचं नाही आहे, म्हणजे कुठलं अन्न खायचं नाही आहे, स्पायसी, सॉल्टी, ऑइली असे काहीच अन्न खायचं नाही आहे. आपण फलाहार घेऊ शकतो किंवा खिचडी खाऊ शकतो, कारण ते लगेच पचणारे आहेत हे सगळे पदार्थ. आणि मग इंटरनल वॉल सगळे आतडे साफ करायला सोपं जातं. त्यामुळे आदल्या दिवशी रात्री किंवा दुपारपासून आपण ही केअर घेतली पाहिजे. जरी नाश्ता आपण चांगला केला तरीसुद्धा दुपारी आणि संध्याकाळी फलाहार आणि खिचडी एवढ्यावरच राहा. पूर्ण ही शुद्धिक्रिया करायला फक्त 2 दिवस नीट आपण केअर घेतली ना तर संपूर्ण शरीराची शुद्धी होते. आणि ही शुद्धी कुठल्याही मेडिसिनने होऊ शकत नाही, कारण तसं झालं असतं तर मग त्या मेडिसिन्स नंतर रोगच निर्माण झाले नसते ना. प्रत्येकाला काही ना काही आजार होत चाललेत. मग आता ज्यांना आजार आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना समजवावं की तुम्ही या सगळ्या गोष्टी करा, म्हणजे पुढचं जनरेशन किती हेल्दी राहील या सगळ्या ऋषीमुनीने निर्माण केलेल्या या सगळ्या क्रियांमुळे. तर आता आपण समजून घेऊया ती क्रिया कशी करायची. तर ही क्रिया सुरू करण्या अगोदर पोट पूर्ण साफ करायचं आहे, म्हणजे एकदा परसाकडे जाऊन यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर ही क्रिया करायला सुरुवात करायची आहे. या क्रियेमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी कसं घेतोय आपण हे पाहणं. आता पाणी कसं घ्यायचं आहे, पाणी थोडंसं कोमट पाहिजे. आता या कोमट पाण्यामध्ये आपण मीठ मिसळायचं आहे आणि हे मीठ किती पाहिजे तर पर लिटर, 1 लिटरमध्ये 2 टीस्पून सॉल्ट असं आपण टाकायचं आहे. 2 टीस्पून म्हणजे अगदी थोडंसं मीठ पर लिटर असं मोजमाप आपलं असायला पाहिजे. मग सुरुवातीला 2 ग्लास कोमट पाणी, ते जास्त गरमही नको, त्यामुळे आतून भाजणार हे सगळे वॉल्स आणि जे हेल्दी बॅक्टेरियाज असतात ना, जे पचनाला मदत करत असतात, जे सगळे एन्झाईम सेक्रेट करत असतात ते सुद्धा धुवून निघणार. त्यामुळे आपण हॉट वॉटर नाही घ्यायचं आहे, गरम पाणी नाही घ्यायचं आहे, कोमटच घ्यायचं आहे. थंड घेतलं तर काय होणार की सगळं आतून सगळे ब्लड वेसल्स आहेत ते कॉन्स्ट्रिक्ट होणार, म्हणजे तिथल्या तिथे ते ब्लड थांबणार. लक्षात आलं. तर मग ब्लड फ्लोसुद्धा चांगला व्हायला पाहिजे आतल्या सगळ्या इंटरनल ऑर्गन्समध्ये. यासाठी आपण कोमट पाणी घ्यायचं आहे. 2 ग्लास सलग कोमट पाणी प्यायचं आहे, मध्ये न थांबता या स्थितीमध्ये बसून कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. 2 ग्लास कोमट पाणी पिल्यानंतर मी आता जी आसनं तुम्हाला करून दाखवते ती आसनं आपल्याला करायची आहेत. मी दाखवते, नीट पहा. आता आपण ज्या सिक्वेन्सने ही आसनं पाहतोय त्याच सिक्वेन्सने आपल्याला ही आसनं करायची आहेत. तर पहिलं आसन आपण करणार आहोत ताडासन. ताडासनामध्ये दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांची बोटं अशी गुंफायची आहेत. वरच्या दिशेने हात ताणायचे आहेत. आणि यामध्ये ताण किती महत्त्वाचा आहे तर पोटाला पहिले ताणा आणि त्यानंतर टोजवरती उभे राहा, कारण पोटाला ताण दिल्यानंतर इंटेस्टाईन्स आतून ताणले जातात आणि त्यांना सरळपणा प्राप्त होतो. मग आपण जे पाणी पिलेलं आहे ते पाणी बरोबर पोटातून आपल्या इंटेस्टाईनमध्ये जायला मदत होते. त्यामुळे आपण पोटाला जास्तीत जास्त ताणायचं आहे.
ही आसनं आपण करतोय ती किती महत्त्वाची आहेत. 1-2 ग्लास पाणी पिल्यानंतर ते पाणी जास्त चांगल्या प्रमाणे आणि एका फोर्सने पोटामध्ये किंवा इंटेस्टाईन्समध्ये जायला मदत होते. कारण या पोटाच्या आणि इंटेस्टाईन्सच्या मध्ये हे व्हॅल्व्ज असतात. व्हॅल्व्ज म्हणजे काय, भिंती किंवा दरवाजे म्हणू शकता. ते दरवाजे मोकळे होतात जेव्हा आपण ही आसनं करतो, स्ट्रेच करतो तेव्हा. आता दुसरं आसन, सिक्वेन्स नीट लक्षात घ्या. पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही हात असेच वरती आहेत आणि ताडासनाप्रमाणेच आहे हे आसन. कारण या आसनाचं नाव आहे तिर्यक ताडासन. आता या तिर्यक ताडासनामध्ये साईड्सना किती चांगला ताण येतोय, त्यामुळे इंटेस्टाईन्सची ही बाजू आणि ही बाजू दोन्ही साईड्सला चांगलं आपलं आतून जे पाणी पिलेलं आहे ते चांगल्या प्रमाणे पोचणार, त्यामुळे तिर्यक ताडासन. तिसरं आसन आहे कटिचक्रासन. कटिचक्रासनामध्ये डिस्टन्स तेवढाच आहे जेवढा तिर्यक ताडासनाला होता, पण मी या बाजूने दाखवते. एका साईडला फेस करून एक हात, आता समजा मला उजवीकडे वळायचं आहे तर मी उजवा हात असा पाठीच्या मागे ठेवणार आणि हा डावा हात आहे तो खांद्यावरती ठेवणार आणि असा ट्विस्ट. आता इथून पोटाला चांगला पीळ मिळणं गरजेचं आहे. सोपं आहे आणि हे आसन. आता या बाजूने पाहूया. हा हात मागे, कारण मी डावीकडे वळते तर माझा उजवा हात इथे पाहिजे आणि मी डावीकडे ट्विस्ट करायला पाहिजे. आता 3 आसनं झाली, ताडासन, तिर्यक ताडासन, कटिचक्रासन. आता पुढचं आसन आहे तिर्यक भुजंगासन. पायात थोडंसं अंतर घ्या म्हणजे हे आसन सोपं जाईल. हात जरा पुढे घ्यायचे, भुजंगासनाप्रमाणे स्थिती घ्यायची, पण तिर्यक भुजंगासन, कारण इथे आपल्याला पोटाच्या साईड्सपर्यंत ताण यायला पाहिजे, त्यामुळे एक हात थोडासा मागे घ्यायचा. आता मला राईट साईडला ट्विस्ट करायचं, यासाठी मी राईट हँड थोडा मागे घेणार आणि तेच लेफ्टला करायचे तेव्हा मी लेफ्ट हँड थोडासा मागे घेणार. चार आसनं झाली. 5वं आसन आहे उदरकर्षणासन. या आसनामध्ये एक पाय असा फ्लॅट ठेवायचा आहे. जर गुडघ्याचा कुठला त्रास असेल तर तुम्ही हा पाय फ्लॅट न ठेवता असा टोवरती ठेवू शकता, म्हणजे जास्त गुडघ्याला त्रास नाही होणार. पण मी फ्लॅट ठेवून दाखवते. पाय असा ठेवून खाली बसायचा आणि दुसरा पाय आहे तो असा ठेवायचा आहे, उभा ठेवायचा आहे. उभा ठेवल्यानंतर हा हात इथेच पाहिजे गुडघ्यावर आणि हा हात या गुडघ्यावरती. राईट हँड राईट नीवरती, लेफ्ट हँड लेफ्ट नीवरती आणि ट्विस्ट. बॅक स्ट्रेट ठेवून हा ट्विस्ट आहे. हा पहा. पाच आसनांचा हा सिक्वेन्स लक्षात ठेवा आणि जेव्हा ही क्रिया आपण करणार तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट पहा आणि हा सिक्वेन्स नीट लक्षात घ्या. आता हा सिक्वेन्स एकदा केल्यानंतर पुन्हा 2 ग्लास पाणी प्यायचं. आता पुढचं नीट समजून घ्या. पुन्हा 2 ग्लास आपण पाणी प्यायचं आहे, सॉल्टी वॉटर. तेच कोमट पाणी आपल्याला 2 ग्लास प्यायचं आहे आणि या स्थितीमध्ये प्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर परत ही 5 आसनं रिपीट करायची आहेत. मग किती वेळा झाली आसनं? 2 सेट झाले, 10 आसनं झाली. म्हणजे 5 आसनं 2 वेळा केली, 10 योगासने आपण केली आणि 4 ग्लास पाणी आत्तापर्यंत आपण पिलेलो आहोत. मग थर्ड टाइम परत सेम रिपीट करायचं, म्हणजे परत 2 ग्लास पाणी आणि पुन्हा ही 5 आसनं, म्हणजे 15 वेळा आसनं झाली आणि 6 ग्लास पाणी आपण पिऊन झालेलो आहोत. त्याच्यानंतर एकदा आपण वॉशरूमला जाऊन यायचं, म्हणजे जेवढी बॉवेल मुवमेंट, जेवढी काही घाण साठलेली आहे ती बाहेर जायला सुरुवात होईल, मल बाहेर निघायला लागेल. पण जर मल बाहेर नाही जात असेल तर आपण जास्त इंटेस्टाईन्सला जोर द्यायचा नाही आहे. परत 4था सेट रिपीट करायचा आहे. परत 5 वेळा योगासने करायची आणि पुन्हा 2 ग्लास पाणी पिऊन ही योगासने करायची आहेत. मग 4 वेळा योगासनांचा सेट झाल्यानंतर पोट साफ व्हायला सुरुवात होणार आणि मी जसे स्टेप्स सांगितले, पहिले मल बाहेर जाणार, मग पित्त सगळं बाहेर जाणार, साठून राहिलेलं पित्त या गॉल ब्लॅडर मधून सगळं बाहेर जायला सुरुवात होणार. आणि हे सेट कधीपर्यंत करत राहायचे?
4 सेटपर्यंत आपण पोचलोय, 5वा पण 6वा पण, आणि सेटचा सिक्वेन्स कसा आहे, आधी 2 ग्लास पाणी मग 5 असणं, हा सेट आहे, हा एक सेट आहे. असं 5वा पण सेट करायचा आहे, 6वाही सेट करायचा आहे, 7वाही करायचा आहे. पण कुठपर्यंत करत राहायचं आहे, जोपर्यंत क्लिअर वॉटर म्हणजे साफ पाणी बाहेर निघत नाही तोपर्यंत. आणि हे साफ पाणी बाहेर निघायला सुरुवात झाली की याचा अर्थ असा आहे की इंटेस्टाईन्स पूर्ण साफ झालेले आहेत. तर आता लक्षात घ्या, अशी शंखप्रक्षालन क्रिया झाल्यानंतर याला 1-2 तास लागतील. 2 आवर्स झाल्यानंतर 45 मिनिट्स कंपल्सरी आपण शवासन करायचं आहे. आणि शवासन 45 मिनिट्स झाल्यानंतर आपण ती रेस्ट कशी घ्यायची आहे की त्यामध्ये कुठलीही वेगळी कामं करायची नाही आहेत किंवा मेंटली स्ट्रेसही नाही असायला पाहिजे. तेव्हा शरीर इतकं साफ होतं आणि तो फील इतका सुंदर असतो की प्रत्येक पेशीला एक नवीन उत्तेजना किंवा नवीन जीवन मिळत असतं. आणि हे नवं जीवन आपल्या प्रत्येक पेशीला मिळत असताना मनाला इतका आनंद होतो की त्या आनंदामध्ये मन स्थिर होतं. आणि अशी स्थिरता, साफ शरीरामधली ही स्थिरता, मनाची स्थिरता आपण अनुभवणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे या 45 मिनिट्समध्ये झोपसुद्धा घ्यायची नाही आहे. झोप घेतली तर त्यानंतर कफ साठायला सुरुवात होईल आणि मग कफ लगेच साठेल, कारण पित्ताचं प्रमाण कमी झालेलं आहे शरीरातलं, त्यामुळे कफ लगेच साठणार. त्यामुळे झोपायचं नाही. 45 मिनिट्स शवासन. त्याच्यात नंतर लगेचच आपण खिचडी खायची आहे. कुठलाही वेगळा आहार घ्यायचा नाही आणि फळंसुद्धा नाही घ्यायची आहेत. पहिले खिचडी, याचं कारण सांगते. खिचडी पण कशी, मूग डाळीची खिचडी, मूग डाळ आणि राईस, आपले तांदूळ ते शिजवून आपण खिचडी करायची आहे. आणि तेही तेलात नाही, तुपात यासाठी, कारण जे गट बॅक्टेरियाज म्हणतात ना, हेल्दी बॅक्टेरियाज जे पचायला मदत करत असतात अन्नाला, ते पण धुवून निघालेले आहेत या मलासोबत. त्यामुळे घी घेऊन म्हणजे तूप घेऊन आपल्याला पूर्ण इंटेस्टाईन्सच्या इनर वॉल्सला एक जाड लायनिंग आणणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुपाची खिचडी, मूग डाळ, असे प्रोटीन आहेत मूग डाळमध्ये की जे इझिली पचतात. प्रोटीनची आवश्यकता आहे प्रत्येक काम करण्यासाठी, अगदी उठण्या बसण्यासाठी सुद्धा. त्यामुळे स्ट्रेंथ हवी आहे, मूग डाळ खायला पाहिजे. आणि राईस म्हणजे परत शरीरामध्ये एक मल तयार करण्यासाठी राईस इम्पॉर्टंट आहे. तर असे आपण मूग डाळीची खिचडी खायची आहे, तीही 45 मिनिट्स नंतर लगेच. त्याच्या 6 तासानंतर परत तोच आहार, परत ताजी गरम गरम खिचडी आपण खायची आहे. आणि ही रेस्ट पूर्ण दिवसभर घ्यायची. कधी करा आहे की जेव्हा तुम्हाला 2 दिवस चांगली सुट्टी असेल, ऑफिस नको, इतर काम नको किंवा बाहेर कुठे नको, आपल्या घरी चांगला 2 दिवसांचा वेळ काढून आपण ही क्रिया करायची आहे. कारण त्याच्या पुढच्या दिवशीसुद्धा, नेक्स्ट डेला सुद्धा रेस्ट आवश्यक आहे. आणि ही योगासने एवढ्या वेळा केल्यामुळे इतर योगा प्रॅक्टिस ज्या आहेत, इतर आसनं किंवा प्राणायाम, ते या 2 दिवसांमध्ये करू नका. आता हा आहार झाल्यानंतर आपल्याला पुढचे 7 दिवस तरी काही ॲसिडिक, ऑइली, स्पायसी, असं तिखट किंवा पचणार नाही असं अन्न नाही खायचं आहे. पुढचे 7 दिवस फलाहार चालेल, पालेभाज्यासुद्धा नको. म्हणजे कसे, कंदमुळं खायचे, जसं बटाटे चालतील, बटाट्यांची भाजी चालेल, सुरण चालेल किंवा स्वीट पोटॅटो, रताळी चालतील, आणि भोपळा, हे असे जे कंदमुळं आहेत ना, त्यांची भाजी केली तरीही चालेल. चपाती, भाकरी हे तुम्ही खाऊ शकता, राईस खाऊ शकता, खिचडी खाऊ शकता, वरण भात खाऊ शकता. म्हणजे पूर्ण सात्विक आपला आहार आपण 1 महिनाभर ठेवायचा आहे. आता जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट ही की मांस पचायला जरा अवघड असतं. आणि मांस पचलं नाही तर या नाजूक आतड्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि डायरियासारखे त्रास परत सुरू होऊ शकतात. त्यामुळे न पचणाऱ्या गोष्टी खायच्या नाहीत, तर मांसही आपण खाऊ शकत नाही. हे आतडे कसे होतात, अगदी जन्मलेल्या बाळाचे आतडे असतात ना, साफसुथरे, असे ते आतडे होतात. आणि पोटापासून सगळ्या रोगांची निर्मिती असते. त्यामुळे आपण पोटाला कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाही आहे या सगळ्या या क्रियेनंतर, या पूर्ण प्रोसेसमध्ये. त्यामुळे आपण नॉनव्हेजिटेरियन्सनी बिलकुल नॉनव्हेज खायचं नाही आहे. पुढचे 40 दिवस तरी, 1 महिना स्ट्रिक्टली फॉलो करा आणि पुढचे 10 डेजही स्ट्रिक्टली फॉलो करण्याचा प्रयत्न करा. 40 डेज नॉनव्हेज नको आणि स्पायसी पण काही नको. तर असा जर आपण आहार ठेवला तर आपल्याला याचे इतके बेनिफिट जाणवतील आणि हे एकदा केल्यावरच जाणवेल. म्हणजे तुम्ही आता करून बघू शकता. फक्त आदल्या दिवशी आपल्याला लाईट फूड घ्यायचं आहे, ते तुम्ही जेव्हा ठरवाल तेव्हा तुम्ही लगेच करा. आणि हे वर्षातून एकदा आपण करू शकतो ही क्रिया, वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा. जे फिट पर्सन्स आहेत, म्हणजे जे भूक सहन करू शकतात किंवा ज्यांना काही त्रास नाही आहे, ते करू शकतात 6 महिन्यातून एकदा. आणि वर्षातून एकदा केलं तरी काही हरकत नाही असं. आणि हे टायमिंग कुठले आहेत, क्लायमेट कुठलं आहे की अति गरम किंवा अति थंड हे क्लायमेट्स नाही आहेत. जेव्हा सीझन चेंज होतो, सीझन चेंज होणारा काळ कुठला,
सप्टेंबर ऑक्टोबर जसा आत्ताचा काळ आहे, आपण सीझन जसे चेंज होतील त्या चेंजिंगच्या टायमिंगमध्ये ही क्रिया करायची असते. ही क्रिया आपण दरवर्षी करत राहिलो तर आपल्या प्रत्येक पेशीला नवजीवन प्राप्त होईल आणि आपल्या शरीरामध्ये कुठलेच रोग निर्माण होणार नाहीत. इतकी ती सोपी क्रिया आहे. पण ज्यांना डायबिटीज आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, पेप्टिक अल्सर आहेत किंवा श्वासाचे, हृदयाचे आणि मेंदूचे काही त्रास असतील, इपिलिप्सी असेल, तर ही क्रिया करू नका. ही क्रिया त्यांनीच करायची जे ऑलरेडी फिट आहेत, जे तरुण आहेत आणि जरी अडल्ट्स असतील तरीसुद्धा त्यांना कुठले रोग नसतील अशाने ही क्रिया नक्की करा. आणि सर्वांनी या क्रियेचा अनुभव घेऊन सुदृढ निरोगी आयुष्य सर्वांनी जगा. धन्यवाद.